सर्वांना नमस्कार। आज आपण ॲग्रिकल्चर मार्केटिंग प्रॉब्लेम अँड मेजर्स, कृषी विपणन आणि कृषी विपणनातील दोष आणि ते दोष दूर करण्यासाठीच्या ज्या काही विविध उपाययोजना राबवल्या जातात त्या विषयावर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर कृषी विपणन म्हणजे नेमकं काय, तर याच्यातल्या दोन गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। कृषी आणि विपणन। कृषी म्हणजे काय, तर शेती, आणि विपणन म्हणजे काय, तर देवाण आणि घेवाण। थोडक्यात आपण त्याला मार्केटिंग असं म्हणतो इंग्रजीमध्ये, ॲग्रिकल्चर मार्केटिंग। म्हणजे शेती क्षेत्रामध्ये जे उत्पादन केलं जातं त्याची खरेदी आणि विक्री, त्याच्यामधला होणारा जो काही विनिमय आहे तो विनिमय म्हणजेच विपणन, म्हणून त्याला इंग्रजीमध्ये ॲग्रिकल्चर मार्केटिंग असं त्याला म्हटलं जातं। आता ही ॲग्रिकल्चर मार्केटिंग मध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, तर ॲग्रिकल्चर मार्केटिंग मध्ये जी काही देवाणघेवाण आहे शेतमालाची, तर ही देवाणघेवाण होण्यासाठी अनेक प्रकारच्या प्रक्रिया हे त्या प्रक्रियेमध्ये राबवल्या जातात, त्या विपणन प्रक्रियेमध्ये राबवल्या जातात। उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की शेतमालाची प्रक्रिया, जे शेतीतलं जे उत्पादन आहे ते उत्पादन बाजारपेठेमध्ये नेण्याच्या पूर्वी त्यावर काही प्रक्रिया करावी लागणार आहेत, ते साठवून ठेवावं लागणार आहे, त्याची प्रतवारी करावी लागणार आहे, त्याची तपासणी करावी लागणार, त्याचं मूल्य निर्धारण करावं लागणार आहे, आणि त्या वस्तू विकायच्या आहेत म्हणजे त्या वस्तूची आपल्याला जाहिरात देखील करावी लागणार आहे। अशा वेगवेगळ्या प्रक्रिया कार्यक्षमतेने होणं गरजेचे आहेत, आणि जर त्या झाल्या तर शेतकऱ्याला आपल्या मालाची जी काही किंमत आहे ती किफायतशीर किंमत शेतकऱ्याला मिळू शकते। म्हणून शेतीतलं जे उत्पादन आहे त्या उत्पादनाची प्रतवारी झाली पाहिजे, त्याची साठवणूक व्यवस्थितपणे झाली पाहिजे, त्याची वाहतूक देखील व्यवस्थितपणे झाली पाहिजे, आणि वाहतूक वेळेवर झाली पाहिजे। म्हणजे बहुतांशी ग्रामीण भागामध्ये जर शेतीचं उत्पादन होत असेल आणि ते बाजारपेठे म्हणजे तालुक्याच्या ठिकाणच्या बाजारपेठेमध्ये किंवा ज्या ठिकाणी बाजार समित्या आहेत, बाजारपेठा आहेत, त्या ठिकाणी त्या वस्तू जर आणण्यासाठी वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे होण्यासाठी रस्त्यांची सोय असणं अपेक्षित आहे। म्हणजे रस्ते जर चांगले असतील तर वाहतूक वेळेवर होईल आणि वेळेवर त्या शेतकऱ्यांचा माल त्या बाजारपेठेमध्ये पोहोचेल। म्हणजे ही एक गोष्ट महत्त्वाची आहे विपणन प्रक्रियेमध्ये। म्हणजे विपणन प्रक्रिया यशस्वीपणे जर पार पाडायची असेल आणि शेतकऱ्याला त्याचा माल जर योग्य किमतीला जर विकायचा असेल तर तो माल वेळेमध्ये बाजारपेठेपर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी वाहतुकीच्या सोयी ह्या विपणन प्रक्रियेतल्या महत्त्वाच्या घटक आहेत। त्याचबरोबर जे उत्पादन केलं जातं त्या उत्पादनाची प्रतवारी करणं गरजेचं आहे। म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा माल त्याच्या दर्जानुसार हा निवडावा लागतो। जर चांगल्या प्रकारचा माल त्याची प्रतवारी, मध्यम स्वरूपाचा माल त्याची प्रतवारी, आणि निम्न स्तरातला माल त्याची प्रतवारी, हे तिन्ही जर माल जर एकत्र जर विकला किंवा त्याची विपणन जर केलं तर त्या शेतकऱ्याला योग्य किंमत नाही मिळणार। म्हणून शेतकऱ्याने काय केलं पाहिजे, आपल्या मालाची प्रतवारी केली पाहिजे, आणि शेतकरी ते करतात। चांगल्या प्रकारे जर आपल्याला उत्पादनाची किंमत मिळवून घ्यायची असेल तर मालाची आपण काय केली पाहिजे, प्रतवारी केली पाहिजे, त्या मालाची योग्यपणे तपासणी केली पाहिजे
किंवा तो माल व्यवस्थितपणे आपण बाजारपेठेमध्ये जो माल आपण पाठवणार आहोत वाहतुकीच्या माध्यमातून, तर तो माल व्यवस्थितपणे तिथे पोहोचला पाहिजे. तो माल कुठल्या प्रकारचा खराब झाला पाहिजे, त्याचा नाश नाही झाला पाहिजे. कारण की शेतमालाचं उत्पादन हे नाशवंत आहे. ते योग्य वेळीच योग्य बाजारपेठेमध्ये ते पोहोचलं पाहिजे वेळेवर. जर ते योग्य वेळी योग्य बाजारपेठेमध्ये जर पोहोचलं नाही तर कदाचित तो माल बाजारपेठेमध्ये न पोहोचल्यामुळं त्या मालाला योग्य किंमत मिळत नाही. परिणामी शेतकऱ्याला तो उत्पादन खर्च करून उत्पादन झालेलं असतं, परंतु बाजारपेठेपर्यंत पोहोचल्या नसल्यामुळं त्याला योग्य किंमत मिळत नाही. परिणामी तो माल शेतकऱ्याला कुठे रस्त्याच्या बाजूला फेकून द्यावा लागतो आणि हे आपल्याला बहुतांश वेळा दिसतं. म्हणून मालाची योग्य तपासणी करूनच माल मार्केटमध्ये पाठवला पाहिजे. ही त्या विपणन प्रक्रियेतले महत्वाचे घटक आहेत. त्याचबरोबर साठवणुकी ज्या आहेत त्या साठवणूक व्यवस्थितपणे केली पाहिजे. आता बरंचसा काय होतं की कांद्यासारखं जे उत्पादन आहे, बटाट्यांसारखं जे उत्पादन आहे किंवा इतर काही उत्पादन असेल तर त्याला योग्य किंमत मिळेपर्यंत त्या मालाच्या साठवणुकीच्या सोयी असल्या पाहिजे. म्हणजे योग्य वेळी ज्यावेळेला त्या मालाला योग्य किंमत मिळेल त्यावेळेला तो माल शेतकरी बाजारपेठेमध्ये विकायला आणू शकेल. तोपर्यंत त्याच्याकडे साठवणुकीच्या सोयी असणं अपेक्षित आहे. हा देखील विपणन प्रक्रियेमधला फार महत्वाचा घटक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं की आपली वस्तू आपल्याला पटवून द्यावी लागते. हो, वस्तूला काय होतं माहितीये का, स्वतःचं असं काही मूल्य राहत नाही किंवा त्याला स्वतःहून वस्तूला सांगता येत नाही की माझ्यामध्ये ही व्हॅल्यूज आहेत. तर हे उत्पादकाला पटवून द्यावं लागतं. म्हणजे त्या वस्तूच्या विक्रीमध्ये जाहिरात करावी लागते. जाहिरात जर मोठ्या प्रमाणामध्ये जर केली तर आपली वस्तू काय आहे, आपल्या वस्तूचा दर्जा काय आहे, आपली वस्तू किती महत्त्वपूर्ण आहे आणि आपल्या वस्तूची किंमत ही सगळं पटवून द्यावं लागतं. तरच ती वस्तू योग्य वेळी योग्य किमतीला विकली जाईल आणि शेतकऱ्याला त्याचा नफा हा त्याला प्राप्त होईल. म्हणून जाहिरात करणं फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्याला सांगितलं जातं की जी काही शेतमालाच्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया त्या ठिकाणी केल्या जातात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या विपणन प्रक्रियेतल्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून शेतकऱ्याला तेव्हाच चांगली किंमत मिळू शकते जेव्हा तो माल अशा विविध प्रकारच्या प्रक्रियेतून पुढे येतो. आणि म्हणून खरेदी विक्रीचा खर्चही त्याच्यामुळे काय होतो, कमीत कमी येतो. उपभोक्त्याला दिलेल्या ज्या काही किमतीच्या मोबदल्यामध्ये उपभोक्त्यांनाही चांगल्या प्रकारचा दर्जेदार माल किंवा चांगलं दर्जेदार उत्पादन हे ग्राहकालाही उपलब्ध होऊ शकतं जर मालाची प्रतवारी केली तर. उपभोक्ता ठरवतो मला कोणत्या प्रकारचा माल पाहिजे. मला चांगल्या दर्जाचा माल पाहिजे असेल तर मी चांगल्या दर्जाच्या मालाला मी त्या दर्जाप्रमाणे किंमत देऊन ती वस्तू खरेदी करू शकतो. म्हणजे किंमतही शेतकऱ्याला चांगली मिळेल आणि उपभोक्त्यालाही चांगल्या दर्जाचा माल मिळू शकतो. म्हणून विपणन प्रक्रिया जर कार्यक्षम जर व्हायची असेल आणि उचित व्यापार प्रथा पाळाव्या लागतात. म्हणजे आता ज्या प्रथा ज्या मी सांगितल्यात ह्या सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतील तरच कृषी विपणन जे आहे हे कार्यक्षम होऊ शकतं आणि विशिष्ट प्रकारच्या बाजारामध्ये त्या वस्तू पोहोचतात. ग्राहकांनाही वेळेवर वस्तू मिळतात. म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण होतं. ग्राहकांनाही त्यांच्या उपभोगासाठी ज्या वस्तू त्यांना लागणार आहेत त्याही चांगल्या दर्जाच्या वस्तू या विपणन प्रक्रियेमधून प्राप्त होऊ शकतात. म्हणून आपल्याला म्हणतात की शेतमालाच्या खरेदी विक्रीचा एक महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे विपणन आहे. म्हणून वस्तूच्या विक्रीच्या स्वरूपावरून त्या वस्तूच्या आकारावरून काय होतं, त्या वस्तूची खरेदी होत असते. आणि म्हणून एक वस्तू बाजार एक अंतिम शेतमालाचा किंवा उत्पादनासाठी आवश्यक कच्च्या मालाचा जो बाजार आहे तर तो वस्तू बाजार त्या ठिकाणी होत असतो. म्हणून भारतामध्ये अशा प्रकारचे अनेक प्रकारचे वस्तू बाजार आहेत. जेवढं काही शेतीमधून उत्पादन होतं त्या प्रत्येक उत्पादनाचा एक बाजार आहे. म्हणून त्याला वस्तू बाजार असं म्हटलं जातं. जसे की आपल्याला म्हणता येते की अन्नधान्याचा बाजार आहे, भाजीपाल्याचा बाजार आहे, कांद्यांचा बाजार आहे, बटाट्याचा बाजार आहे,
कापसाचा बाजार आहे, तांदळाचा बाजार आहे, ज्वारीचा बाजार आहे, सोयाबीनचा बाजार आहे, विविध प्रकारच्या फळांचा बाजार आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे उत्पादनानुसार त्याचा बाजार आपल्या भारतामध्ये आहे. अशा प्रकारचे किरकोळ अगर घाऊक स्वरूपामध्ये देखील शेतमालाची खरेदी विक्री ही त्या वस्तू बाजारामध्ये होत असते. आता अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं की वस्तू बाजाराची जी भूमिका आहे, ही वस्तू बाजाराची भूमिका कशासाठी महत्वाची आहे, तर उपभोक्त्यांना योग्य वेळेमध्ये वस्तूची प्राप्ती व्हावी, शेतकऱ्यालाही त्यांच्या उत्पादनाला चांगली किंमत मिळावी, यासाठी हा वस्तू बाजार फार महत्वाचा आहे. आता या वस्तू बाजारामध्ये अनेक प्रकारच्या जे काही भूमिका आहे ती अनेकांची भूमिका आहे. जर वस्तू बाजार चांगला कार्यक्षम करायचा असेल तर उत्पादन चांगल्या प्रकारचं झालं पाहिजे, चांगल्या दर्जाचं उत्पादन झालं पाहिजे, कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आणि कमीत कमी वेळेमध्ये जर झालं तर वस्तू बाजाराचा विस्तार होतो आणि या वस्तू बाजारापासूनचा मोठ्या प्रमाणातला फायदा हा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. म्हणून शेतकरी काय करतात, विशेषतः बी बियाणे, रासायनिक खते, जंतुनाशके आणि औषधांची विक्री किरकोळ आणि घाऊक स्वरूपामध्ये अनेक कंपन्या करतात या वस्तू बाजाराच्या विस्तारामुळे. म्हणून भारतामध्ये काय होतं की नियोजन काळामध्ये अनेक प्रकारचा वस्तू बाजार आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आताही तो वस्तू बाजार आहे, जसं की गहू आहे, तांदूळ आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, डाळी आहे. अशा या शेतमालाच्या वस्तू बाजाराचा जो विकास आहे, तो शेतमालाच्या वस्तू बाजाराचा विकास हा सहकारी, सरकारी आणि खाजगी स्वरूपातही मोठ्या प्रमाणामध्ये केला जात होता आणि तो आताही मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. आता हा जो काही वस्तू बाजार आहे हा होतो कुठे, तर हा विशेषतः ग्रामीण भागामध्ये आजतागायत अशा प्रकारचा बाजार आपल्याला मोठ्या स्वरूपामध्ये दिसतो. मग ग्रामीण भागामध्ये आठवडी बाजार आहे, कसं की एखाद्या गावामध्ये सोमवारचा बाजार असतो, एखाद्या गावामध्ये मंगळवारचा बाजार असतो, एखाद्या गावामध्ये रविवारचा बाजार असतो. म्हणजे आठवड्यातल्या कोणत्याही दिवशी हा ग्रामीण भागामध्ये तो बाजार भरत असतो. आता त्या बाजारामध्ये अनेक विविध वस्तूंची खरेदी विक्री होत असते, त्याचं विपणन होत असतं, त्याची देवाणघेवाण होत असते. मग त्यामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्याची देवाणघेवाण होत असते, म्हणजे त्याचा बाजार त्या आठवड्या बाजारामध्ये दिसतो. म्हणजे एकाच बाजाराच्या स्वरूपामध्ये अनेक वस्तू आणि सेवांचा जो काही बाजार आहे, वस्तू बाजार आहे, तो आपल्याला पाहायला मिळतो. मग कोणी फळं विकायला येतात, कोणी भाजीपाला विकायला येतात, कोणी कांदे असतील कांदे विकायला येतात, कोणी बटाटे विकायला येतात. अशा अनेक प्रकारच्या शेतमालाचं स्वतंत्रपणे आपल्याला वस्तू बाजार हा पाहायला मिळतो. इतकंच नव्हे तर विशिष्ट सीझनमध्ये, ऋतूमध्ये कापसाचं उत्पादन केलं जातं तर कापसाचा बाजार होतो, ज्वारीचं उत्पादन केलं जातं तर ज्वारीचा बाजार होतो. त्याच्यानंतर द्राक्ष असेल, फुलं असेल, फळं असेल किंवा केळी असेल किंवा विविध प्रकारचे फळावर असेल, याही प्रकारचा बाजार आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या खरेदी विक्रीसाठी मग अनेक प्रकारचे स्वतंत्र मंडळ हे निर्माण झालेले आहेत. आणि अशा प्रकारच्या मंडळाच्या माध्यमातून काय होतं किंवा खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून काय होतं की त्या मालाला योग्य किंमत किंवा वाजवी किंमत मिळेपर्यंत त्यासाठीचे प्रयत्न ह्या मंडळाकडून केले जातात. आता याचा फायदा काय होतो, तर शेतकऱ्याला योग्य वेळी आपल्या मालाची किंमत मिळण्यास मदत होते या मंडळाच्या माध्यमातून. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये काय होते, वाढ होते. आता शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं म्हणजे शेतकऱ्यांचा जो काय राहणीमानाचा दर्जा आहे किंवा राहणीमान जे आहे हे उंचावलं जातं. परिणामी ग्राहकांना देखील एक हक्काची बाजारपेठ त्यांनाही प्राप्त होऊ शकते, एक खात्रीशीर बाजारपेठ त्यांना उपलब्ध होऊ शकते. म्हणजे एक तर या बाजारामुळे शेतकऱ्यांचाही विकास होतो आणि उत्पादकांचाही विकास होतो आणि ग्राहक
या दोन्ही घटकांचं कल्याण ह्या वस्तू बाजाराच्या माध्यमातून साधलं जातं, हे अतिशय महत्वाचा असा भाग आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करतात. म्हणून वस्तू बाजार किंवा हे विपणन हे होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. फक्त ते विपणन करत असताना ह्या वेगवेगळ्या गोष्टींची पूर्तता होणं गरजेचं आहे. म्हणजे विपणन जर आपल्याला करायचं असेल तर मालाची प्रतवारी चांगली झाली पाहिजे. वस्तूच्या दर्जानुसार आपण त्याचं काय केलं पाहिजे, प्रतवारी केली पाहिजे, त्याची तपासणी केली पाहिजे आणि वाहतूक चांगल्या पद्धतीने होईल याचीही काळजी त्या ठिकाणी आपण घेतली पाहिजे. जाहिरातही आपण चांगल्या प्रकारची झाली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी विपणन प्रक्रियेमध्ये फार महत्वाच्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी जर पाळल्या गेल्या तरच विपणन चांगलं होऊ शकतं. परंतु काय होतं माहिती आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाळणं महत्वाचं आहे, परंतु तरी देखील अनेक प्रकारच्या समस्या ह्या विपणन प्रक्रियेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे विपणनामधील जे दोष आहेत हे दोष आपल्याला पाहायला मिळतात. आता बाजारपेठेचं स्वरूप जर लक्षामध्ये जर घेतलं या वस्तू बाजाराचं, तर अनेक प्रकारच्या समस्या शेतकऱ्याला किंवा उत्पादकाला मोठ्या प्रमाणावर त्या समस्येला सामोरं जावं लागतं किंवा त्याला तोंड द्यावं लागतं. उदाहरणार्थ समजा आपल्याला सांगता येईल की शेतकऱ्याने उत्पादित केलेला माल जर बाजारपेठेमध्ये पोहोचवायचा असेल तर ते अंतर आहे, तर हे मूळ उत्पादनाच्या ठिकाणापासून ते बाजारपेठेपर्यंत जे अंतर आहे हे अंतर जर मोठ्या प्रमाणामध्ये जर असेल तर त्या शेतकऱ्याचा माल वेळेवर बाजारपेठेमध्ये पोहोचेल याची शाश्वती देता येत नाही. म्हणजे ही एक समस्या या विपणन प्रक्रियेतली या शेतकऱ्यांना त्या समस्येला सामोरं जावं लागतं. म्हणजे वाहतूक करताना बऱ्याच वेळा जर रस्ते जर चांगले असतील, आता बहुतांश ग्रामीण भागामधले रस्ते हे शहरी भागापर्यंत जर यायचे असेल तर पावसा पाण्याने ते रस्ते बरेचसे खराब झालेले असतात किंवा काही ठिकाणी रस्त्याची सोय झालेली नसते. मग अशा वेळेला तर तो उत्पादनाच्या ठिकाणापासून तो माल जर बाजारपेठेपर्यंत जर पोहोचवायचा असेल तर या मालाची यातायात करत असताना, मालाची वाहतूक करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये नासधूस होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. म्हणजे ही खबरदारी देखील शेतकऱ्याला घ्यावी लागते. म्हणजे चांगला माल चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवला गेला पाहिजे, तरच त्याला चांगली किंमत प्राप्त होऊ शकतं आणि ग्राहकाला आपला माल चांगला आहे याची खात्री पटवून देता येऊ शकते. आणि जर ती खात्री पटवून देता आली तरच त्या शेतकऱ्याला त्या शेतमालाचा चांगला भाव त्यांना मिळू शकतो. आणि म्हणून शेतकऱ्याने प्रतवारी करत असताना चाळणी पद्धत वापरावी, माल स्वच्छ करावा, हे प्राथमिक प्रक्रिया उत्पादनाच्या ठिकाणी केली पाहिजे. म्हणजे ते श्रेयस्कर होतं की ते उत्पादन आपल्याला बाजारपेठेमध्ये कसं पोहोचवता येईल. बरं, म्हणजे तुम्हाला जर ज्वारी विकायला जर न्यायची असेल, गहू विकायला जर न्यायची असेल तर पहिल्यांदा प्राथमिक प्रक्रिया आपण आपल्या उत्पादनाच्या ठिकाणीच केली पाहिजे, म्हणजे घरीच केली पाहिजे. चाळणी केली पाहिजे. मग त्याच्यामध्ये खडे असू शकतात, त्याच्यामध्ये इतर काही गोष्टी असू शकतात. त्याची चाळणी जर केली तर आणि मूळ उत्पादन जर आपण बाजूला विक्रीसाठी जर काढलं तर त्याची योग्य किंमत मिळू शकते. नाहीतर तो ॲज आपण जशाच तसा माल पोत्यामध्ये भरला आणि मार्केटमध्ये विकायला जर नेलं तर उद्या ग्राहक ज्यावेळेला खरेदी करतात त्यावेळेला म्हणतील काय गहू जरी चांगला असेल तर आतमध्ये किती खराब आहे तो गहू. म्हणजे चांगलं उत्पादन झालं, चांगल्या दर्जाचं उत्पादन झालं तरी चांगली किंमत जी आहे ही शेतकऱ्याला त्या मालाची मिळू शकेल याची शाश्वती देता येणार नाही. म्हणून उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये किंवा त्या विपणन प्रक्रियेमध्ये पहिला भाग हा ठरतो की उत्पादनाचे चाळण जे आहे ही आधी आपण घरी व्यवस्थितपणे केलं पाहिजे, त्याची स्वच्छता व्यवस्थितपणे केली पाहिजे. बरोबर, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण जर केल्या तर विपणन प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्या येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की जो माल आहे तो माल चांगल्या ठिकाणी आपण साठवून ठेवला पाहिजे, त्याला योग्य किंमत मिळेपर्यंत. म्हणजे गोदामाची गरज असते की आपला चांगला माल आहे, घरामध्ये तर आपण साठवून ठेवत नाही. आता उदाहरणार्थ बघा की मराठवाड्यामध्ये कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं, बरोबर. आणि कापूस हे फार या व्यवस्थेतला अतिशय महत्वाचा असा घटक आहे. तर तो शेतकऱ्याने पिकवलेलं जे उत्पादन आहे हे पिकवलेलं उत्पादन
साधारणतः जानेवारीच्या नंतर ते उत्पादन किंवा कापूस काढणीसाठी येतो. म्हणजे जानेवारी पासून ते शेतकऱ्याला आपला जो माल आहे तो घरामध्ये साठवून ठेवावा लागतो. ते साधारणतः मार्च पर्यंत त्याची कापूस काढणी चालते. तोपर्यंत तो माल शेतकऱ्याला आपल्या एका अशा अतिसंवेदनशील अशा म्हणजे धोक्या पत्करून तो माल त्याला साठवून ठेवावा लागतो. कारण कापसाचं उत्पादन घरामध्ये ठेवणं तसं फार हानिकारक आहे. एखादा छोटासा शॉर्ट सर्किट जरी झाला किंवा एखादी चुलीमधली एखादी ठिणगी किंवा एखादा ठिणगी जरी पेटली आणि जर ती कापसामध्ये जर शिरली तर कमीत कमी 5-10 सेकंदामध्ये अख्खं शेतकऱ्यांचं उत्पादन ते त्या ठिकाणी जळून खाक होतं. म्हणून शेतकऱ्याला त्याच्या मालाची किंमत जर ताबडतोब जर मिळाली, योग्य किंमत जर मिळाली तर शेतकरी आपल्या घरामध्ये माल तो कशाला साठवून ठेवेल. आणि त्या शेतकऱ्याने माल जर घरामध्ये साठवून जर ठेवला तर त्याचा नाश मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. आता उंदीर असेल, घूस असेल, याच्या माध्यमातून बराचसा माल त्या ठिकाणी खराब होण्याची शक्यता असते. आणि म्हणून तो माल जर चांगल्या स्थितीमध्ये जर टिकून ठेवायचा असेल तर एक तर त्याला चांगल्या गोदामाची सोय करून द्यावी किंवा तो माल आधी जाहीर किंमत म्हणजे आपण त्याला हमी किंमत जाहीर करून. आता काय होतं, बऱ्याचशा शेतकऱ्याला सरकारने जाहीर केलेली किंमत आणि त्याला बाजारामध्ये मिळणारी किंमत याच्यामध्ये तफावत असते. तो शेतकरी तो माल याच्यामुळे साठवून ठेवतो की बाजारपेठेमध्ये त्याला उद्या जास्त किंमत मिळणार आहे, कारण आज सरकारने जाहीर केलेली किंमत कमी आहे. तो कमी किमतीला तो माल खरेदी करून शेतकरी आपला तोटा कशाला करून घेईल, कारण त्याचा तेवढा उत्पादन खर्च ते शेती करण्यासाठी घातलेला असतो. आणि मग त्याला कमीत कमी किमतीमध्ये तो विकून तो काय तोटा सहन करणार नाही. म्हणून तो शेतकरी काय करतो, तो माल तसा जोखीम स्वीकारून, ती संवेदनशील जोखीम स्वीकारून त्याचा मालाच्या वर उद्या जर आग लागली तर काय होऊ शकतं हे त्यालाही माहिती आहे. एवढी जोखीम स्वीकारून देखील ते बाजारपेठेमधली किंमत त्याला मिळावी म्हणून त्या प्रतीक्षेमध्ये तो माल आपला तिथं साठवून ठेवतो. म्हणून सरकारने त्याला चांगल्या प्रकारच्या सोयी, साठवणुकीच्या सोयी उपलब्ध करून जर दिल्या नव्हे तर ताबडतोब त्याची माल खरेदीची प्रक्रिया जर सरकारने जर राबवली आणि जास्तीत जास्त बाजारपेठेची एवढी किंमत जर शेतकऱ्याला जर मिळाली तर शेतकरी तो कशाला व्यापाऱ्याला आपला माल विकेल. बरं, शेतकरी मग काय करतो, या शेतकऱ्याकडनं सरकारच्या निश्चित केलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीने तो माल शेतकऱ्याचा खरेदी करतो. मग काही आडीनडीला आलेले शेतकरी असतात तर ते शेतकरी आपला ताबडतोब माल त्या व्यापाऱ्याला विकतात, कारण की बऱ्याच गोष्टींची पूर्तता त्याला करायची असते. मुलाबाळाच्या शिक्षणाचा खर्च असेल, सावकारांचं घेतलेलं कर्ज असेल, आपला दैनंदिन जीवन असेल, तो जीवन उदरनिर्वाहासाठी त्याला खर्चाची आवश्यकता असते. आणि म्हणून तो काय करतो, सावकाराला तो कापूस विकतो. आणि मग सावकार जेव्हा सरकारची नंतर किंमत जाहीर होते आणि मग हा सावकार मग परत काय करतो, तो व्यापाऱ्याला जास्त किमतीला विकतो. मग त्याच्यावर शेतकऱ्याचा तर इथं तोटाच होतो ना. म्हणून तो तोटा होऊ नये यासाठी साठवणुकीच्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजे आणि शेतकऱ्याच्या शेतमालाच्या किमतीला हमी किंमत जर त्याला परवडेल एवढी किंमत जर सरकारने जर जाहीर जर केली तर शेतकरी तो माल आपला सरकारलाच विकेल, नाही का नाही. कापूस एकाधिकार संस्था ज्या आहेत ह्या त्या माध्यमातूनच निर्माण झाल्या, परंतु सरकारने जर शेतकऱ्याला जर हमी किंमतच जर दिली नाही तर शेतकरी त्या कापूस एकाधिकारमध्ये तो कापूस विकणारच नाही, तर तो कापूस तो काय करेल, त्या सावकाराला किंवा त्या व्यापाऱ्याला विकेल. आणि मग सावकार तो जास्तीच्या किमतीने तो नंतर विकेल आणि आपला मोठ्या प्रमाणातला प्रॉफिट मिळवून घेईल. म्हणून ह्या विपणन प्रक्रियेमध्ये, शेतकऱ्यांच्या विपणन प्रक्रियेमध्ये ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी होऊ शकतात. दळणवळणाच्या चांगल्या सोयी उपलब्ध असणं फार गरजेचं आहे. म्हणजे ह्या माल बाजारपेठात आणण्यासाठी ज्या सेवा आणि सुविधा लागतात त्या स्वतःच्या खर्चाने उपलब्ध करून घेणं हे शेतकऱ्याला फार कठीण जातं. एकतर शेतकऱ्याने कर्ज काढून बियाणं खरेदी केलेलं असतं, रासायनिक खतं विकत घेतलेले असतात आणि शेतामध्ये मशागतही बऱ्याच प्रमाणामध्ये त्या कर्जावर रकमेमधूनच केलेली असते. आणि एवढं कर्जावर रकमेने
खर्च करून बियाणे खरेदी केलेलं असतं आणि ते बियाणे परत शेतीमध्ये तो टाकतो की ज्याचा बेभरोसा असतो. पाऊस पडला तर उत्पादन येईल आणि पाऊस नाही पडला तर ते उत्पादन जे आहे ते तसंच निघून जाईल. किंवा पाऊस पडला, वेळेवर पडला आणि उद्या पाऊस पडल्याच्या नंतर ऐन वेळेवर उत्पादन काढण्याची वेळ आली आणि तेव्हा अवकाळी पाऊस जर झाला तर हाती आलेलं उत्पादन शेतकऱ्याचं निघून जातं. मग अशा वेळेला काय होतं, त्याच्या उत्पादनामध्ये वाढ होत नाही किंवा त्याला उत्पादन होत नाही, त्याला पर्याय त्याचं उत्पन्न त्याला प्राप्त होत नाही. आणि म्हणून काय होतं की शेतकऱ्याला ह्या जगात सगळ्या सेवा आणि सुविधा जर त्याला उपलब्ध करून घ्यायचा असेल तर त्याला पैशाची फार निकड असते आणि अशा वेळेला हा पैसा उभा करणं शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार कठीण असतं. म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आणि सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असेल शेतकऱ्याला, बाजारपेठेमध्ये त्याचा माल जर आणायचा असेल, स्वतःच्या खर्चामध्ये त्याला आणावा लागतो आणि स्वतःच्या खर्चामध्ये आणून योग्य किंमत जर मिळाली तर ठीक आहे, नाहीतर परत त्याचा तोटा होतो. म्हणजे कठीण आहे शेतकऱ्याला आपला माल ताबडतोब बाजारपेठेमध्ये वाहतुकीच्या माध्यमातून आणणं. ही बाजारपेठेमधली फार मोठी समस्या आहे. ही बाजारपेठेतला विपणन प्रक्रियेमधला फार मोठा दोष आहे. वाहतुकीसाठी संदेश वहनाची जी साधनं आहेत ती अंतर्भागामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये निर्माण करण्याचं काम सरकार करू शकतं. ते नीट जर झालं नाही तर शेतकऱ्याचा माल हा बाजारपेठामध्ये पोहोचून येणार नाही आणि तो आला तरी तो मोठ्या प्रमाणामध्ये खर्चिक होऊ शकतो. आणि म्हणून प्राथमिक प्रक्रिया करणं, त्या मालाची प्रतवारी करणं इत्यादी बाबतच्या सेवा ज्या आहेत या सरकारी सेवेच्या माध्यमातून जर उपलब्ध जर नाही झाल्या तर शेतकऱ्याला स्वतःच्या कुवतीवर अवलंबून राहावं लागतं. आणि अशा वेळी शेतकऱ्याकडे जर पैसा जर नसेल, माल बाजारपेठेमध्ये पोहोचवण्या इतपत जरी पैसा जर नसेल तर शेतकऱ्यांचा माल हा नाशवंत आहे आणि तो पर्यायी जर बाजारपेठेमध्ये पर्यंत तो जर माल जर गेला नाही तर शेतकऱ्याला योग्य त्या मालाची किंमत मिळू शकणार नाही. म्हणून शेतमालाला योग्य किंमत मिळावा, शेतमालाला योग्य किंमत मिळावी. शेतकऱ्यांच्या मालाचा जो काही उत्पादन खर्च झालाय तो उत्पादन खर्च भागून त्याला चांगलं जीवन उपभोगता येईल त्या शेतकऱ्याला, इतकं उत्पन्न शेतकऱ्याला मिळावं एवढीच अपेक्षा शेतकऱ्यांची असते. परंतु मुक्त बाजारपेठेमध्ये काय होतं, बहुतांश वेळी शेतकऱ्यांच्या ह्या अपेक्षा काय होतात, पूर्ण होत नाहीत. आणि म्हणून शेतकरी आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या राहणीमानावर तो खर्च करत नाही. आपल्या चांगला इच्छा असते मुलाबाळांना शिक्षण देण्याची, परंतु उत्पन्नाअभावी, पैशाअभावी तो शेतकरी काय करतो, आपल्या मुलाबाळांवर खर्च करू शकत नाही. इच्छा आहे भरपूर, म्हणून शेतकऱ्याच्याही त्याचं आर्थिक जीवन त्याला चांगल्या पद्धतीने जगता आलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने त्याला जीवन उपभोगता आलं पाहिजे. म्हणून शेतकऱ्याला एवढं उत्पन्न मिळावं एवढी अपेक्षा असते, परंतु अशी अपेक्षा मी आता सांगितलं की ती मुक्त बाजारपेठेमध्ये मिळत नाही. कारण शेती आणि उद्योगधंदे यांच्यामधला जर व्यापार दर जर पाहिला तर तो व्यापार दर बहुधा शेतीपेक्षा उद्योगधंद्याला जास्त अनुकूल असतो. काय म्हटलं मी, शेती आणि व्यापार यांच्यामधला जो काही व्यापार दर आहे तो व्यापार दर शेतीपेक्षा उद्योगधंद्याला जास्त अनुकूल असतो. कारण की शेतीचं उत्पादन हे कोणावर अवलंबून असतं, हे निसर्गाच्या पावसावर अवलंबून असतं. बरोबर, म्हणजे आता पहिला आपण शेतीच्या बाबतीमध्ये पाहूया. शेतीतलं उत्पादन निसर्गाच्या पावसावर अवलंबून असतं आणि वर्षातून एकदा आणि दोनदाच तो पिकं घेऊ शकतो आणि घेतलेलं पिकं ते नाशवंत आहे. त्याच्यामुळे बाजारपेठेतली परिस्थिती पाहून कमी अधिक खर्च करणं किंवा कमी अधिक प्रमाणामध्ये करणं हे देखील शेतकऱ्यांच्या हातात नसतो. कारण एकदा त्याने उत्पादन घेतलं तर ते बाजारपेठेमध्ये आणावंच लागतं. असं होतं का की शेतकऱ्याने आता हे उत्पादन घेतलं आणि 2 महिन्यांनी ते विकायचं. आता समजा कोथिंबीर शेतकऱ्यांनी उत्पादनाला घेतलेली आहे, तर असं शेतकऱ्याला करता येतं का की आता आपण या शेतीतला काय करूया, अर्धा भाग या महिन्यात विकूया आणि उरलेला भाग आपण दुसऱ्या महिन्यात विकूया. शक्य आहे काय? शेतकऱ्याच्या हातामध्ये शक्य नाही हो. कारण की ते पीक जे आहे ते नाशवंत आहे, तो त्याच वेळेला विकता गेलं पाहिजे. भले मग बाजारपेठ काही असला तरी ते शेतकऱ्याला विकावं लागतं, अन्यथा शेतकऱ्याला तोटा तर सहन करावाच लागतो. आणि म्हणून काय होतं की दुसरी गोष्ट एक आपल्याला सांगता येते की शेतमाल हा नाशवंत आहे, त्याच्यामुळे उत्पादन खर्च भागून पुरेसं उत्पन्न मिळावं किंवा मिळेल
तरच शेतकरी काय करतो, त्याची विक्री करतो. आणि विक्री करतो म्हणजे करावंच लागते, नाही करायचं असा त्याला निर्णय घेता येत नाही. ही शेतकऱ्याची आर्थिक दुर्बलता आहे. कारण की त्याला आपला माल जास्त काळ घरामध्ये साठवून ठेवता येत नाही. बरोबर. आता हे झालं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये. आता उद्योगधंद्यांच्या बाबतीमध्ये पाहूया, कारखानदारी वस्तू आणि सेवांच्या बाबतीमध्ये पाहूया. कारखानदारीत होणाऱ्या जे काही वस्तूचं उत्पादन आहे आणि त्याची विक्री आहे, ही बहुतांशी उद्योगधंद्याच्या त्या व्यापाऱ्यांवर अवलंबून असते. तो वस्तू आणि सेवांच्या खरेदी आणि विक्रीवर तो नियंत्रण ठेवू शकतो आणि आगाऊच्या किमतीबद्दल तो कधीही आग्रह करू शकतो. शेतकऱ्याला असं शक्य आहे का? हा नाही ना. समजा आता हा माईक आहे, हा नाशवंत आहे का? हा एका वर्षामध्ये नाही विकला, तो पुढल्या वर्षी विकला जाईल. बरोबर आहे. याचा उद्योगधंदा आहे. आता ह्याचा व्यापार दर पहा. ओके. हे उत्पादन कधीही विकलं जाऊ शकतं. नाशवंत आहे का? नाही. सडणार आहे का? नाही, बिलकुल नाही. आज विकलं का उद्या विकलं का काही फरक पडत नाही. पण दुसऱ्या बाजूला आपण कोथिंबीर घेऊया किंवा टोमॅटो घेऊया, काय होणार? हे आज शेतीमधलं आलेलं उत्पादन हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आज शेतकऱ्याला विकावं लागतं. आज शेतकऱ्याने जर विकलं नाही तर उद्या त्याची किंमत त्या शेतकऱ्याला मिळणार नाही. म्हणून त्याला आज मिळाले त्या किमतीला खरेदी करावं लागतं, म्हणजे विक्री करावं लागतं, भले किती किंमत मिळेल. मग आता ह्या औद्योगिक वस्तूच्या उत्पादनाचा आणि शेतीच्या वस्तूच्या उत्पादनाचा दोघांचा व्यापार दर जर विचारामध्ये जर घेतला तर व्यापार दर कोणाचा जास्त असतो? अनुकूल. बरोबर का नाही? आणि म्हणून एक अशी एक अडचण आपल्याला ह्या विपणन प्रक्रियेमध्ये जाणवते, ते म्हणजे शहरी बाजार जो असतो हा बहुतांश कधी ग्रामीण भागाचा जो व्यापार आहे, जो बाजार आहे, तो ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कळतो. पण शहरी भागातला जो बाजार आहे तो ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कळत नाही. त्याच्या व्यवहारातली जी काही गुंतागुंत आहे, ही गुंतागुंत बहुतांश शेतकऱ्याला कळत नाही. आणि त्याच्या काय होतं की आता कळत का नाही? आता बहुतांश ग्रामीण भागातले शेतकरी हे अज्ञानी असतात असं म्हटलं जातं. म्हणजे त्याला माहिती नसते बाजारपेठेची, आपण थोडक्यामध्ये असं म्हणूया. आणि म्हणून त्याचा फायदा कोणता घेतात? तर मध्यस्थ असणारे जे काही व्यापारी आहेत, हे मध्यस्थी त्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणावर घेतात. म्हणजे आता थोडक्यामध्ये मी ज्यावेळेला मार्केटमध्ये एखाद्या वेळेला जातो, शेतकरी कोथिंबीर विकण्यासाठी पोत्यामध्ये घेऊन येतो. ज्यावेळेला मी त्यांच्याकडनं खरेदी करेल तेव्हा तो शेतकरी मला सांगेल की ही 10 रुपयाला जुड आहे, घेऊन जा. आता शेतकऱ्यांचा माल आहे म्हटल्यानंतर मी वस्तू आधी घेतो आणि मी असेच आधी पहिले विचारतो की हा शेतकरी कुठेतरी काय विकतोय का? भले 1 रुपया जास्त असेल तर मी शेतकऱ्यांकडून माल खरेदी करतो. परंतु आता बघा, 10 रुपयांनी मला शेतकऱ्यांनी ती कोथिंबीरची जूड मला विकायला दिली आहे. लगेच दुसऱ्या बाजूला व्यापारी लोक असतात, ते म्हणतात की आम्हाला तुमची कोथिंबीर विकत द्या. कितीला देणार? आता शेतकरी बिचारा विचार करतो, मी एक कोथिंबीर जर विकली तर मला बराच वेळ जाईल. मग तो काय म्हणतो, 10 रुपयाला दिली ना, मग तुम्हाला तुम्ही 7 रुपयाला घेऊन जा. मग 7 रुपयाला तो अख्खा पोतं विकणार. मला आधी कितीला विकली? 10 रुपयाला. आता या शेतकऱ्याने त्या व्यापाऱ्याला कितीला विकली? 7 रुपयाला. नंतर त्याच व्यापाऱ्यांनी जेव्हा दिवसभर विक्री करून त्याने एक पूड कितीला विकली असेल? कमीत कमी 20 रुपयाला. म्हणजे आता त्या कोथिंबीरची मूळ किंमत किती झाली? 20 रुपये. शेतकऱ्याला कितीचा तोटा झाला? मला जर विकला 10 रुपयाला दिली आहे, त्याला विकली 7 रुपयाला विकली, कितीचा तोटा केला? झाला का नाही तोटा तिथे? हे असा फायदा जो आहे ना, तो शेतकऱ्यांचा फायदा हे काय करतात, हे व्यापारी हा शेतकऱ्यांचा फायदा त्या ठिकाणी घेतात, त्याची फसवणूक करतात मोठ्या प्रमाणामध्ये. मग त्यामध्ये मालाची अदलाबदल करणं, कमी वजन दाखवणं, अनावश्यक खर्च त्याच्यावर लादणं
अशा वेगवेगळ्या मार्गाने बिचाऱ्या शेतकऱ्यांची काय होतात, हा व्यापारी वर्ग लुबाडणूक करत असतो, त्याची फसवणूक करत असतो आणि जास्तीचा फायदा ह्यांच्याच उत्पादनापासून ते व्यापारी घेतात. आणि म्हणून शेतकऱ्यांनी तयार केलेल्या उत्पादनावर हे व्यापारी श्रीमंत होतात. बिचारे शेतकरी आहे त्या स्थितीमध्ये राहतो. आणि म्हणून आपल्याला सांगता येतं की या विपणन प्रक्रियेमध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत. आता त्या दोषावर आपण संक्षिप्तपणे आपण त्याच्यावर चर्चा करू की दोष कोणते आहेत विपणन प्रक्रियेमध्ये. मग एक दोष आपल्याला सांगता येतं की साठवणुकीच्या सोयीचा अभाव आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी हंगामामध्ये उत्पादन केल्याच्या नंतर जो शेतमाल आहे तो लगेच बाजारपेठेमध्ये त्याला पोहोचवता येणं शक्य होत नाही आणि आवक बाजारपेठेमध्ये एकदम वाढते. आणि म्हणून आपण जर बाजारपेठेमध्ये आवक जर केली तर आपल्या उत्पादनाला फारशी किंमत मिळत नाही आणि त्याच्यामुळे बाजारपेठ वाढेपर्यंत शेतमालाच्या जर संरक्षण जर केलं तर शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. परंतु गोदाम आणि वखारी जे आहेत यांच्या सोयी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे नाही आहेत. अशास्त्रीय आणि असल्या तरी त्या अशास्त्रीय आणि असमाधानकारक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा प्रामुख्याने होत नाही. आता मग मी तुम्हाला मागे सांगितलं की उंदीर आहेत, घूस आहेत, कीड आहेत किंवा परिस्थितीला ओलसरपणा आहे. याच्यामुळे काय होतं, उत्पादनाची नासाडी होत असते, उत्पादनाचा दर्जा हा घटत असतो आणि कमीत कमी त्याच्यामुळे 10 ते 15% जे उत्पादन आहे ते उत्पादन त्या ठिकाणी नाश होऊ शकते. याचा फटका त्या उत्पादनाला होतो. परिणामी त्या शेतकऱ्याच्या उत्पन्न मिळण्यामध्ये त्याला अडचण त्या ठिकाणी येऊ शकते. म्हणून साठवणुकीच्या सोयीचा अभाव आहे आणि ही अडचण ह्या विपणन प्रक्रियेतली आहे, म्हणजे साठवणुकीच्या सोयीचा अभाव. दुसरी गोष्ट की प्रतवारी जी आहे, लॅक ऑफ ग्रेडिंग. तर आता काय होतं की विविध शेतामध्ये पिकणारा जो काही शेतमाल आहे तो कधीच एका प्रतीचा किंवा एका दर्जाचा राहत नाही. त्याच्यामुळे मालाची प्रतवारिता जर केली तर शेतकऱ्यांना मालाच्या दर्जानुसार योग्य भाव त्याला मिळू शकतो. परंतु काय होतं, मालाच्या प्रतवारीचं यंत्र आणि त्याचे फायदे याबाबतची माहिती शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर नसते आणि म्हणून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. शेतकऱ्याला पटवून दिलं पाहिजे की तुमचा माल आणि तुमच्या मालाला योग्य किंमत जर मिळवून जर द्यायची असेल तर तुम्ही काय करा, तुमच्या मालाची प्रतवारी करा शास्त्रीय पद्धतीने. चांगला माल चांगल्या ट्रेमध्ये भरा, मध्यम स्वरूपाचा माल दुसऱ्या ट्रेमध्ये भरा, त्याच्यानंतरचा माल तिसऱ्या ट्रेमध्ये भरा आणि जो चांगल्या प्रकारचा माल आला त्याच्यानुसार त्याची किंमत ठरवा, म्हणजे तुम्हाला योग्य किंमत त्या ठिकाणी मिळू शकते. म्हणजे दर्जा जसा असेल तशी त्याला किंमत मिळू शकते. म्हणून मालाची प्रतवारी करणे गरजेचं आहे. परंतु बहुतांश भागामध्ये मालाची प्रतवारी होत नाही, त्याच्यामुळे विपणन प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडली जात नाही, ती वस्तू चांगल्या पद्धतीने विकली जात नाही आणि परिणामी शेतकऱ्याला त्याची किंमत मिळत नाही. म्हणून प्रतवारीचा अभाव ही एक विपणन प्रक्रियेमधली एक महत्वाची अडचण आहे. त्याच्यानंतर वजन आणि प्रमाणीकरणाचा अभाव. आता तुम्ही ग्रामीण म्हणजे बाजारपेठेमध्ये जा, बऱ्याच वेळा जो व्यापारी वर्ग जो शेतमाल शेतकऱ्याकडनं खरेदी करतो त्यावेळेला त्याच्याकडे जे वजन माप आहे ते प्रमाणित करून घेतली पाहिजे सातत्याने. कारण वजनामध्ये घर्षण होत असतं आणि दिवसेंदिवस वजनामध्ये जर घर्षण जर झालं तर मूळ वजन म्हणजे वजन करेपर्यंत अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ होतो. म्हणून देशातले जे काही गरीब शेतकरी आहेत किंवा निरक्षर शेतकरी आहेत किंवा असंघटित शेतकरी आहेत याचा फायदा जे आहे हे व्यापारी वर्ग घेतात. शेतकऱ्याची फसवणूक होऊ शकते. बहुतांशी मी कुठंतरी वाचलेलं होतं की शेतकऱ्यांचा माल सकाळी सकाळी मार्केटमध्ये येतो त्यावेळेला अंधारच असतो बऱ्याच वेळा. त्यावेळेला व्यापारी वर्ग त्याचा माल खरेदी करत असताना त्याच्या वजनाच्या टोपलीमध्ये खालून लवचिंबक लावतात आणि जास्तीचा माल हे त्या शेतकऱ्याकडनं घेतात कमी किमतीमध्ये. म्हणजे अशी वजनामध्ये फसवणूक करून देखील शेतकऱ्यांचा माल हे व्यापारी वर्ग खरेदी करतात. म्हणून जे वजन हे प्रमाणित असले पाहिजे, ते प्रमाणित करून घेतली पाहिजे. आता बऱ्याच वेळा बघा तराजामध्ये अर्धा किलो असतं आणि दुसऱ्या बाजूला बटाटा असतो किंवा वांगे असतात, म्हणजे त्याचं वजन केलं जातं. आता वास्तविकपणे हे आहे की याचं वजन सातत्याने घटत जातं, ते काय कायमस्वरूपी राहत नाही. म्हणून योग्य वजनाचाच वापर ह्या
विपणन प्रक्रियेमध्ये झाला पाहिजे, म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक त्या ठिकाणी होणार नाही. म्हणजे हा एक विपणन प्रक्रियेमधला अतिशय महत्वाचा असा दोष आहे. आणि शेतकरी हे प्रामुख्याने कसे असले पाहिजे, संघटित असले पाहिजे. देशातील शेतकऱ्यांचा असा एक मोठा वर्ग आहे आणि तो मोठा वर्ग काय झाले, तो सीमांत गटामध्ये विभागलेला आहे. म्हणजे देशातला शेतकरी वर्ग एवढा मोठा आहे, परंतु वेगवेगळ्या गटामध्ये तो काय झालाय, विभागला गेलेला आहे, तो विखुरलेला आहे. याउलट व्यापारी वर्ग बघा किंवा देशातील मध्यस्थ बघा, यांची मात्र साखळी आहे. आणि हे साखळी असणारा हा व्यापारी वर्ग संख्येने जास्त असणारा असून देखील वेगवेगळ्या गटामध्ये विभागल्यामुळं याचा फायदा हे व्यापारी लोक घेतात. मग त्याच्या शेतकऱ्याचा अशिक्षितपणा असेल, त्याला माल विकण्याची निकड असेल, किंवा त्याला पुरेशा माहितीचा अभाव असेल, किंवा तो कर्ज बाजारामध्ये तो डुबलेला असेल, अशा वेळी या सगळ्या गोष्टीचा विचार करून तो अडचणीत असलेला जो शेतकरी आहे त्याची दिशाभूल करून गैरप्रकाराच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याची फसवणूक केली जाऊ शकते. आणि याचा फायदा ते व्यापारी वर्ग करू शकतात आणि याचा तोटा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये होतो. म्हणून शेतकऱ्यांमध्ये संघटन असणं जास्त गरजेचं आहे. आपल्यावर होणारा अन्याय जर आपल्या सगळ्यांवर जर होत असेल तर एकट्याला त्याचा प्रतिकार करणं होणार नाहीये. म्हणून जर अन्यायाचा जर प्रतिकार जर करायचा असेल तर आपल्यामध्ये संघटन होणं फार गरजेचं आहे. संघटनाची ताकद फार मोठी असते, युनिटी ऑफ पॉवर आहे का. तर या संघटनेमध्ये खूप मोठा पॉवर आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या संघटनेचा अभाव हे या विपणन प्रक्रियेतला दोष असल्याचं स्पष्ट होतं. त्याच्यानंतरचे वेगवेगळ्या प्रकारचे जे हे आहेत दोष आहेत, आपण त्या दोषांवर देखील आपण चर्चा करूया. ठीक आहे. त्याच्यानंतर विपणन प्रक्रियेतला अतिशय महत्वाचा दोष आहे ते म्हणजे पतपुरवठ्याचा अभाव. आता शेतमालाचं उत्पादन घेणं, ते विकलं जाणं, यामध्ये अनेक प्रक्रिया होतात आणि यामध्ये पैशाची फार गरज असते. आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी पुरेशा प्रमाणामध्ये जर पैसे जर नसतील तर ह्या कुठल्याही प्रक्रियेचा अवलंब त्या शेतकऱ्याकडनं होत नाही. आणि बहुतांशी करून ते या सगळ्या सोयी उपलब्ध जर करून जर घ्यायचा असेल तर शेतकरी वेगवेगळ्या लोकांकडनं, आपल्या नातेवाईकांकडनं किंवा व्यापारी वर्गाकडनं कर्ज घेतो. आणि कर्ज घेतल्याच्या नंतर ज्यावेळेला शेतमाल किंवा पीक निघाल्याच्या नंतर हे सर्व कर्ज देणारे लोक कर्ज परतफेडीसाठी काय करतात, त्या शेतकऱ्याच्या दारापुढे तगादा लावतात. आता त्यामुळं काय होतं, मग शेतकरी या सगळ्यांच्या तगाद्यामुळं शेतकरी वाटेल त्या किमतीला आपला शेतमाल विकणं पसंत करतो. त्याला रास्त नफा मिळेल याचा तो विचार करत नाही आणि त्याचं शक्य होत नाही. आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये काय होतं, बऱ्याच प्रमाणामध्ये आपण सांगितलं की गोदामाची कमतरता आहे. तिथे माल जर आपल्याला साठवून जर ठेवता आला आणि जर त्याला पावत्या जर दिल्या तर त्या पावत्यावर देखील कर्ज मिळण्याची जी सोय आहे ही सोय आपण उपलब्ध करून दिली पाहिजे. तर ती ग्रामीण भागामध्ये नसते. ही एक विपणन प्रक्रियेमधली महत्वाची अडचण आहे. दुसरी गोष्ट आहे की शेतमालाच्या विपणन संबंधातली जी माहिती आहे ती माहिती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मिळत नाही. म्हणजे माहितीचा अभाव ह्या विपणन प्रक्रियेमधला फार महत्वाचा आहे. म्हणजे अचूक माहिती मिळाली पाहिजे की आपला उत्पादित केलेला माल आपण नेमका कोणत्या बाजारपेठेमध्ये नेऊन विकला पाहिजे, आपण उत्पादित केलेल्या मालाला कोणत्या बाजारपेठेमध्ये मागणी आहे, आपण उत्पादित केलेल्या मालाला योग्य किंमत कोणत्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध होऊ शकते, बाजारपेठेमध्ये केव्हा चढ उतार येऊ शकतात, म्हणजे आपण कोणतं उत्पादन केव्हा मार्केटमध्ये आणलं पाहिजे, पावसासंबंधितले अंदाज घेऊन आपण कोणत्या प्रकारचं उत्पादन केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीची माहिती जी आहे ना, किंवा ह्या सगळ्या गोष्टी माहिती जी आहे ही शेतकऱ्याला मिळाली पाहिजे. कारण याच्यावरच शेतकऱ्यांच्या वस्तूचा बाजारभाव हा अवलंबून असतो.
परंतु कुठल्याही गोष्टीची माहिती त्यांच्याकडे जर नसेल तर मग मात्र माहितीच्या अभावामुळे शेतकऱ्यांच्या विपणन प्रक्रियेचं जे मॅनेजमेंट आहे, जो व्यवस्थापन आहे, त्याच्यामध्ये देखील अडचणी निर्माण होतात. पावसा संदर्भातले अंदाज विचारामध्ये घेऊन उत्पादन केलं जातं किंवा पीक व्यवस्थापन केलं जातं, परंतु कुठल्याच प्रकारची माहिती नाहीये, कुठल्या प्रकारचे अंदाज बांधता आले नाही, तर मग मात्र विपणन प्रक्रियेमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येतं की अनियोजित विकास आहे, वाहतुकीच्या सोयीचा अभाव आहे, प्रक्रियेच्या सोयीचा अभाव आहे, व्यक्तिगत स्वार्थ आहे, सभासदांची उदासीनता आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या विपणन प्रक्रियेमध्ये आपल्याला अडचणी निर्माण करतात किंवा ह्या सगळ्या विपणन प्रक्रियेतले दोष आहेत ही आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करता येऊ शकतं. मग आता ह्या विपणन प्रक्रियेतले जर दोष जर आपल्याला जर दूर करायचे असेल आणि चांगल्या प्रकारचं कृषी विपणन जर आपल्याला करून जर शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळून जर शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये वाढ करायची असेल आणि शेती आणि शेतीचा विकासातून जर देशाचा विकास जर करायचा असेल तर कृषी विपणन प्रक्रियेमधले दोष दूर करून शेतकऱ्यांच्या विकासाला आपल्याला चालना द्यावी लागेल, शेतीच्या विकासाला आपल्याला चालना द्यावी लागेल. म्हणून शेती विकास आणि आर्थिक विकास याचा जवळचा संबंध आहे. कारण शेतीचा विकास झाल्याशिवाय आर्थिक विकास होत नाही, कारण आर्थिक विकासावर अवलंबून आहे शेतीचा विकास आणि शेतीच्या विकासावर अवलंबून आहे आर्थिक विकास. म्हणून कृषी माल जो आहे तो कृषी मालाची खरेदी विक्री ही अत्यंत कार्यक्षम आणि पारदर्शक होणं गरजेची आहे. कारण शेतीचं उत्पादन जर वाढलं तर औद्योगिक क्षेत्राचं उत्पादन वाढेल किंवा औद्योगिक क्षेत्राचा विकास होईल, सेवा क्षेत्राचा विकास होईल आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये देखील परिणामकारकपणे काय होते, वाढ होते. शेतकऱ्यांचा विकास त्या ठिकाणी होऊ शकतो, शेतकऱ्यांच्या राहणीमानाचा दर्जा त्या ठिकाणी सुधारू शकतो. आणि म्हणून या कृषी विपणनातले जर आपला दोष दूर करायचे असेल तर ते दोष कशा माध्यमातून आपल्याला दूर करता येईल यावर आपण चर्चा करूया. म्हणून पहिली गोष्ट आहे, शेतमाल आपलं कृषी विपणन प्रक्रियेत जर दोष दूर करायचे असेल तर उपाययोजनापैकी पहिली उपाययोजना आहे ही बाजारविषयक माहितीचं प्रसारण आपण सातत्याने केलं पाहिजे. आता आपण पाहतो की वेगवेगळ्या माध्यमातून सध्या रेडिओवरनं दर संध्याकाळी शेतीविषयक माहिती ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाते. दूरदर्शनवर देखील म्हणजे संध्याकाळी 7 वाजता, आता मी लहान असताना त्यावेळेला पाहिजे, आमची माती आमची माणसं, या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामधून शेतकऱ्याला त्याच्या शेतीविषयी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना किंवा कशा पद्धतीने शेती केली पाहिजे या संबंधीची माहिती शेतकऱ्यांना जर उपलब्ध ती तेव्हापासून उपलब्ध करून दिली जाते तर आतापर्यंत देखील ती माहिती उपलब्ध करून दिली जाते. या माहितीचा उपयोग शेतकऱ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडतो, शेतकऱ्यांना आपल्या पिकाचं व्यवस्थापन करता येऊ शकतं आणि विपणन प्रक्रियेमध्ये कोणत्या प्रकारची आपल्याला सुधारणा करता येईल याचाही अभ्यास तसा शेतकऱ्यांना होऊ शकतो. म्हणजे बाजारविषयक माहितीचं प्रसारण दूरदर्शन असेल किंवा इतर प्रसार माध्यम असतील, रेडिओवरनं देखील माहिती एका कृषी सदरामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या. ॲग्रोवन सारख्या वृत्तपत्रामधून देखील शेतकऱ्यांची जनजागृती किंवा शेतकऱ्यांना माहिती त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते, प्रोव्हाइड करून दिली जाते की ज्याचा फायदा त्यांना विपणन प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्याचबरोबर किंमत स्थैर्य प्रस्थापित करून दिलं पाहिजे की सरकारने नेहमी काय केलं पाहिजे, हंगामापूर्वी शेतमालाच्या किमती जाहीर केल्या पाहिजे. आपण त्याला हमी किंमत असं म्हणतो. पण सरकार काय करतं, बऱ्याच वेळा आधी उत्पादन म्हणजे पेरणी करू देतं आणि उत्पादन ज्यावेळेला मध्यंतर आलं की नंतर सरकार आपली किंमत जाहीर करते. परंतु सरकारने आधी केलं पाहिजे की शेतमाल बियाणं शेतीमध्ये पडण्याच्या आधी सरकारला कोणत्या प्रकारचं उत्पादन पाहिजे. यावर्षी जर सरकारला असं वाटतं की आम्हाला गव्हाचं उत्पादन, गेल्या वर्षी गव्हाची टंचाई निर्माण झाली, यावर्षी आपल्याला गव्हाच्या उत्पादनामध्ये जर वाढ करायची असेल आणि म्हणून गव्हाच्या उत्पादनाला सरकारने प्रोत्साहन जर म्हणजे गव्हाचं उत्पादन करायचं असेल तर सरकारने गव्हाच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. मग गव्हाच्या उत्पादनाला प्रोत्साहन केव्हा मिळेल, जर गव्हाच्या उत्पादनाला योग्य किंमत जाहीर केली तरच शेतकरी काय करतो, मग जास्तीचं उत्पादन गव्हाचं करेल. म्हणून सरकारने त्या वेळी त्या वस्तूच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये त्याची हमी किंमत सरकारने काय केले, उत्पादनाच्या पूर्वी सरकारने जाहीर केली पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाची हमी मिळू शकते आणि तो मग ते पीक त्या शेतीमध्ये तो करू शकतो. त्याच्यामध्ये किंमत स्थैर्य प्रस्थापित होऊ शकतं.
आहे का नाही. म्हणून बाजारपेठेमध्ये शेतमालाच्या किमतीमध्ये स्थिरता जर राहिली तर शेतकऱ्यांच्या म्हणजे जीवन जगण्याला चांगला अर्थ प्राप्त होतो आणि शेतकरी चांगल्या स्थितीमध्ये आपलं जीवन जगून त्याचं राहणीमान तो सुधारू शकतो. वायदे बाजारामध्ये आपण काय केलं पाहिजे, वायदे बाजारामध्ये सरकारने काही वस्तूच्या बाबतीमध्ये परवानगी दिलेली आहे. त्यामध्ये काजू असेल, एरंडियाच्या बिया असतील, हळद आहे, मिरे आहे, बटाटे आहे, यांचा समावेश त्याच्यामध्ये या वायदे बाजारामध्ये केलाय. म्हणजे 97 आणि 98 मध्ये भारत सरकारने यामध्ये काय केलंय, काही वस्तूंचा समावेश केलेला आहे त्या वायदे बाजारामध्ये. कॉफी, एरंडेल, जूट यासारख्या वायदे बाजाराला सरकारने मान्यता दिली. त्यामुळे निर्यात वाढ मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला आहे. म्हणून सरकारने सातत्याने शेतमालाला चांगली किंमत मिळवून द्यायची असेल, शेतकऱ्याच्या राहणीमानाला सुधारणा म्हणजे शेतमालाच्या सुधारणामध्ये जर शेतकऱ्याच्या विकासामध्ये जर सुधारणा करायची असेल, शेतीमध्ये सुधारणा करायची असेल तर सरकारने अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजे. आधारभूत किंमत जाहीर केली पाहिजे. नियंत्रित बाजारपेठा ज्या आहेत त्या सरकारने काय केल्या पाहिजे, नियंत्रित बाजारपेठा ह्या निर्माण करून शेतकऱ्यांचं जे शोषण आहे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून ते शोषण हे त्याच्यामुळे कमी होऊ शकतं. म्हणून शेतमालाच्या निर्यातीवर सरकारने भर दिला पाहिजे की सरकारने शेतमालाच्या निर्यातीमध्ये जर वाढ करायचं जर ठरवलं तर कोणत्या वस्तूचं उत्पादन आपल्याला ह्या वर्षी निर्यात करायचं आहे ते सरकारने सांगले की शेतकरी त्या पद्धतीने उत्पादन करतील आणि त्या पद्धतीने उत्पादन केलं की जास्तीचं उत्पादन होईल आणि ते उत्पादन मग सरकारला निर्यातीसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून वेळोवेळी सरकारने काय केली पाहिजे, आधारभूत किंमत जाहीर केली पाहिजे. म्हणजे निर्यातीसाठी आपल्याला जास्तीचं उत्पादन शेतीमधून मिळू शकतं आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला होऊ शकतो, सरकारला होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सांगलं, वजन आणि जे मापा आहेत त्यांचा वापर जो आहे तो व्यापार जर चांगला जर झाला तर शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही आणि ग्राहकांची देखील फसवणूक होणार नाही. म्हणून वजन आणि माप जे आहेत ना त्या वजन आणि मापामध्ये एकरूपता यावी म्हणून 1939 मध्ये तो कायदा करण्यात आलेला आहे. आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने सगळ्यांनी आपल्या वजन आणि मापामध्ये काय केलं पाहिजे, एकरूपता आणली पाहिजे. तरच या विपणन प्रक्रियेतले दोष दूर करून एक चांगली प्रकारची विपणन प्रक्रिया ही कार्यान्वित होऊ शकते की जे शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी फायदेशीर असते. ठीक आहे. म्हणून आपल्याला शेती आणि शेतकऱ्यांच्या सुधारणेतून जर देशाचा विकास जर आपल्याला करायचा असेल तर या कृषी विपणन प्रक्रियेतले दोष ह्या मार्गाने आपल्याला दूर करावे लागतील. हे दोष जर दूर जर झाले तर शेतीचा विकास होईल, शेतकऱ्यांचा विकास होईल आणि पर्यायाने देशाच्या आर्थिक विकासाचं एक नवं चित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. ठीक आहे. ओके. पण आता या दोन्ही गोष्टीचा अभ्यास तुम्ही करायला हरकत नाही. एक म्हणजे कृषी विपणन म्हणजे नेमकं काय आहे, कृषी विपणनामध्ये कोणकोणत्या वस्तू बाजाराचा समावेश होत असतो आणि कृषी विपणन प्रक्रियेमध्ये कोणत्या समस्या म्हणजे कृषी विपणन कोणत्या समस्येला समोर जातं, म्हणजे कृषी विपणन प्रक्रियेतले दोष कोणते आहेत आणि हे दोष दूर करून जर कृषी विपणन एक कार्यक्षम बाजारपेठ जर आपल्याला करता आली जी शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण ठरते तर या कृषी विपणनातले दोष दूर करून आपल्याला शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासामध्ये आपल्याला सुधारणा करता येऊ शकते. म्हणून कृषी विपणनातले दोष दूर करण्यासाठी ज्या काही उपाययोजना आहेत त्या उपाययोजनांचाही आज जर आपण अभ्यास अशा पद्धतीने जर केला तर एक चांगल्या प्रकारची कृषी विपणन प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेतल्या घटकांमध्ये आपल्याला सुधारणा करून आपल्याला शेतकऱ्यांचा माल योग्य बाजारपेठेमध्ये योग्य किमतीला आपल्याला विकता येऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करून देता येऊ शकते. ठीक आहे.